विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीचा ऑनलाईन अर्ज न चुकता कशा प्रकारे भरायचा डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्या अगोदर कोणत्याही प्रकारची फॉर्म भरण्यासाठी घाई करू नका, गडबड करू नका. जिल्हा निवड सर्वात महत्त्वाचे असते आणि फॉर्म मध्ये जर काही चूक झाली तर ते या ठिकाणी तुम्ही त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करू शकत नाही. तो तुम्हाला या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी फॉर्म भरावे लागेल. चलन तुमचे वायफट जाईल. फॉर्म कॅन्सल करून पुन्हा भरावा लागेल. तर फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक न होऊन देण्यासाठी तुम्हाला मी फॉर्म भरण्यासाठी 2 नियम सांगतो. सर्वात पहिल्यांदा ईमेल आयडी सर्वात महत्त्वाचा आहे. तो एकदम बरोबर टाकायचा आहे. दुसरा पॉइंट म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या आधार कार्डाशी लिंक असणे गरजेचं आहे. तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल. कारण आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर ज्या नंबरला आपला आधार क्रमांक लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओटीपी लागतो. तो ओटीपी तुम्हाला घ्यावा लागेल. फॉर्म भरायला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी माहिती सांगून घेतो. त्याच्यानंतर आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा माहिती बघूयात. पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तक म्हणजे पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच. दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहे. प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी पुस्तके लिहिलेली आहेत. दोन्ही पुस्तकांमध्ये इथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित दिलेल्या आहेत. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही डिस्काउंटमध्ये कमी किमतीमध्ये ही पुस्तके खरेदी करू शकतात. जर ऑनलाईन घ्यायची असेल तर Amazon, Flipkart वरून देखील तुम्ही खरेदी करू शकतात. आता आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया. फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हिडिओचं जे टायटल आहे त्याच्यावरती क्लिक करा. डिस्क्रिप्शन ओपन होईल. तेथे फॉर्म भरण्याची लिंक दिलेली आहे. सर्वात पहिल्यांदा तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. येथे आहे बघू शकता, नवीन नोंदणी करा आपले खाते नसल्यास. आता इथं नवीन नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. या ऑप्शन वरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. बघू शकता या ऑप्शन वरती मी क्लिक केले. त्याच्यानंतर इथं तुम्हाला टाकायचं आहे बघू शकता आधार क्रमांक. आधार क्रमांक टाकायचा आहे तुमचा. इथे मी माझा आधार क्रमांक टाकून घेतो. आता इथे मी आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे. त्याच्यानंतर जनरेट ओटीपी यावर क्लिक करा. आता जो तुम्हाला तुमचा मोबाईल, मी फक्त आधार क्रमांक टाकला. आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओटीपी गेलेला बघायला भेटेल. या ओकेच्या बटनावरती तुम्ही इथे क्लिक करा आणि मला जो ओटीपी आता मोबाईल नंबर वरती येईल तो मी इथे टाकणार आहे. येथे मी ओटीपी टाकून घेतला आणि व्हेरीफाय ओटीपी या बटनावर मी क्लिक करतो. असा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर नवीन ओपन होईल. बघू शकता ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली असा ऑप्शन दिसेल. या ओकेच्या बटनावरती येथे क्लिक करा. शक्यतो या ठिकाणी लॅपटॉपचा किंवा पीसीचा तुम्ही वापर करायचा आहे फॉर्म भरण्यासाठी, मोबाईलमध्ये जर भरायला जमत नसेल तर. आता इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता नाव आधार प्रमाणे, ज्याप्रमाणे आधार कार्डवरती माझे नाव आहे तसेच्या तसे इथे आपोआप नाव आलेले आहे. त्याच्यानंतर मेल मेल फिमेल इथे आपोआप आलेले आहे. त्याच्यानंतर माझी जन्मतारीख आलेली आहे. त्याच्यानंतर आधार प्रमाणे आपलं राज्य देखील इथे आलेले आहे. आता सर्वात महत्वाचं जे तुमच्या या ठिकाणी लॉग इन आयडी असणार आहे तो ईमेल आयडी असणार आहे. तुमचा बरोबर एकच जो परमनंट मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आहे तो वापरायचा आहे. तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला या ठिकाणी महत्वाचा पॉईंट सांगून देतो. तुमचा ईमेल हा भविष्यात गहाळ होता कामा नये. एकच परमनंट असणे गरजेचं आहे. कारण त्याच्यावरती सर्व अपडेट तुम्हाला भेटतील आणि मोबाईल नंबरवरती भेटतील. आता त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचा 8 अंकी पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये कॅपिटल अक्षर असलं पाहिजे, त्याच्यामध्ये स्मॉल अक्षरे देखील असले पाहिजे, त्याच्यामध्ये अंक देखील असले पाहिजे आणि त्याच्यामध्ये चिन्ह देखील असले पाहिजे. उदाहरणार्थ म्हणून एखादा पासवर्ड मी इथे अशा प्रकारचे पासवर्ड तुम्ही इथे टाकू शकता. तो पासवर्ड इथे टाका. त्याच्यानंतर पुन्हा तोच पासवर्ड इथे टाका आणि तुमचा मोबाईल क्रमांक येथे तुम्हाला टाकायचा आहे. इथं मोबाईल नंबर टाका. भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही इथे खाली या. खाली आल्याच्या नंतर इथं बघू शकता पूर्ण नाव तुमचं इंग्रजीमध्ये पूर्ण नाव टाकायचं आहे. जसं इथं वरती आधार कार्ड वरती नाव आहे तसंच्या तसं इंग्रजीमध्ये तुम्हाला इथे इंग्रजीमध्ये नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता देवनागरी लिपी म्हणजे इथं मराठीमध्ये तुम्हाला इथे नाव टाकायचंय. तुमचं जसं नाव आहे ते नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं मेल फिमेल महिला किंवा पुरुष मेल फिमेल तुम्हाला येथे निवडायचं आहे. ते निवडल्याच्या नंतर हा चेकबॉक्स इथं तुम्हाला क्लिक करायचा आहे. जो हा कॅप्चा दिसत आहे जशाचा तसा येथे टाका आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करा. हे अजून एक महत्वाचा पॉइंट सांगतो. तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा पासवर्ड कोणालाही सांगू नका.
कारण कोणीही तुमच्या या ठिकाणी लॉग इन करेल आणि फॉर्म कॅन्सल करू शकतात. जे आपले विरोधक असतात ते असं देखील प्रयत्न करू शकतात. त्याच्यामुळे तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड कोणालाही शेअर करू नका, कोणालाही सांगू नका. आता सर्व माहिती मी इथे टाकून घेतलेली आहे. आता इथं मी जो कॅप्चा आहे बघू शकता, जो तशाचा तसा तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे. तुमच्याकडे वेगळा येईल, सगळ्यांना वेगळा येईल, तो टाकायचा आहे. आणि बघू शकता इथं खाली रजिस्टर या बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. आता इथं दुसरा ऑप्शन बघू शकता, प्लीज चेक युअर ईमेल व्हेरिफिकेशन लिंक, प्लीज चेक सम फोल्डर्स. आता सर्वात महत्वाचा पॉईंट सांगतो. तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुमचा जो ईमेल टाकला आहे त्या ईमेलवरती एक ईमेल जाईल आणि तिथे अशा प्रकारचा बघू शकता असा ईमेल येईल आणि व्हेरीफाय नाव राहील. त्या व्हेरीफाय या बटनावरती तुम्ही क्लिक करा. आता सध्या इथे ओके करा. आता जे व्हेरीफाय नाव दिसत आहे ना बघू शकता, येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन होईल. आता या ठिकाणी तुम्ही आपोआप इथे बॅक येईल, म्हणजे आपोआप तुम्ही मागे येईल. त्याच्यानंतर आता तुमचा केल्याच्या नंतर आता ज्यावेळेस तुम्ही व्हेरीफाय कराल ईमेल वरती, तेव्हा इथं तुमचा ईमेल आयडी तुम्ही टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर हा कॅप्चा आहे जशाच्या तसा येथे टाका आणि लॉग इन बटनावरती क्लिक करा. तुमचं लॉग इन होऊन जाईल. त्या वेबसाईट वरती अनेक वेळा हाच प्रॉब्लेम चालू आहे. सध्या हा देखील प्रॉब्लेम आहे आणि अजून देखील काही वेळा प्रॉब्लेम असू शकतो. जो तुम्ही ईमेल टाकता त्याच्यावरती ईमेल येण्यासाठी थोडा उशीर लागतो. त्यासाठी त्याची मुदत 3 दिवस ठेवण्यात आलेली आहे. ईमेल उशिरा जर आला 3 दिवसाच्या आत तुम्हाला तो व्हेरीफाय करायचा आहे. त्याची मुदत 3 दिवस असते. हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. उशिरा आले तर पुन्हा रजिस्ट्रेशन करत बसू नका. तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी आदर युज्ड असे प्रॉब्लेम दाखवेल. त्यामुळे ईमेल उशिरा देखील येऊ शकतो, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारची तुम्हाला लिंक येईल. त्या लिंकवरती क्लिक केला त्याच्यानंतर असा तुमचं युआर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज येईल. तिथे ओके करा. आता त्याच्यानंतर तुमचा ईमेल आयडी पासवर्ड टाकून येथे तुम्ही लॉग इन करू शकता. आता बघू शकता लॉग इन झाले आहे. माझा आधार क्रमांक आधार कार्ड प्रमाणे माझं इथं नाव आलेलं आहे. मोबाईल नंबर, मेल, फिमेल आणि जन्मतारीख देखील इथं आपोआप आलेली आहे. आता फॉर्म भरण्यासाठी सर्वात महत्वाचे पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. इथं जो बघू शकता अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं नाही. फक्त या बटनावरती असं जर आले तर असे ऑप्शन दिसेल. तर पदासाठी अर्ज करा. इथे पदासाठी अर्ज करा हा ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करा. बघू शकता आता स्क्रोलिंग होत आहे. आता त्याच्यानंतर इथं महत्वाचा पॉईंट, ही माहिती तुम्हाला भरायची आहे. हे आधार कार्ड क्रमांक पूर्ण माहिती आपोआप आलेली आहे. आता इथं बघू शकता स्वतःचे नाव इंग्रजीमध्ये टाकायचंय. पहिलं नाव, स्वतःचं पहिलं नाव टाकायचं आहे इंग्रजीमध्ये. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे. येथे आडनाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं इंग्रजीमध्येच तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेमध्ये तुमचं स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि तुमच्या या ठिकाणी आडनाव इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर मराठीमध्ये पुन्हा या ठिकाणी तुमच्या आईचे नाव टाकायचे. देवनागरी म्हणजे मराठी, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीच असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं सर्वात महत्वाचा पॉईंट आहे, पोलीस भरतीसाठी तुम्ही किती अर्ज करू शकतात. सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे पोलीस शिपाई म्हणजे जिल्हा पोलीस, त्याच्यानंतर कारागृह चालक, बँड्समन आणि एसआरपीएफ, तुम्ही असे 5 घटकांमध्ये वेगवेगळे अर्ज करू शकतात. हे या ठिकाणी बघू शकता. कोणते कोणते फॉर्म भरू शकता. एक जिल्हा पोलीस, चालक पोलीस, एसआरपीएफ, बँड्समन आणि प्रिझन कॉन्स्टेबल म्हणजे कारागृह पोलीस. आता तर मला सध्या या ठिकाणी कोणाला भरायचं आहे, तर येथे मला प्रिझनला भरायचं आहे, म्हणजेच कारागृहला भरायचं आहे. कारागृह मी येथे सिलेक्ट केले. लक्षात घ्या, जिल्हा पोलीस आणि रेल्वे पोलीस एकत्र केलेले आहे असल्यामुळे तुम्हाला एकतर रेल्वे पोलीसचा भरता येईल किंवा जिल्हा पोलीसचा, दोन्हीपैकी एकच भरता येईल. बघू शकता प्रिझन म्हणजे कारागृह मी सिलेक्ट केले. त्याच्यानंतर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता हे 4 ठिकाणी प्रिझनच्या जागा आहेत. नाशिक प्रिझन, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर आहे इथं काय आहे पुणे, त्याच्यानंतर मुंबई, हे प्रिझन आहेत. येथे जागा आहेत. ठीक आहे. आता मला सध्या भरायचं आहे समजा नाशिक प्रिझनला, तर नाशिक याच्यावरती मी क्लिक करणार. सर्व माहिती भरल्याच्या नंतर पुढील पृष्ठ या बटनावर तुम्ही क्लिक करा. आता जो पॉइंट आलेला आहे सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, आरक्षणाचा तपशील आलेला आहे. खेळाडू, 80कालीन, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, गृहरक्षक दल, पोलीस पाल्य, अनाथ, माजी सैनिक, जेवढे पण आरक्षण आहेत ते नीट बघून घ्यायचं आहे. जर तुम्हाला याच्यापैकी कोणतंही एकच आरक्षण घेता येईल. आता इथं तुम्ही गुणवत्ताधारक खेळाडू आहात का, तर असेल तर येस करा, नाही तर नो करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही येथे प्रकल्पग्रस्त आहात का, असेल तर येस करा, नाही तर नो करा. कोणताही एकच आरक्षण तुम्हाला इथे घेता येणार आहे. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे आणि त्यांना आरक्षण घ्यायचं आहे त्यांनीच इथे येस नो करायचं आहे. बाकी तुम्ही इथे छेडछाड जास्त करू नका. 80कालीन नाही, त्याच्यानंतर माजी सैनिक असेल तर येस करा, नो करा. भूकंपग्रस्त असेल तर येस नो करा. आणि गृहरक्षक देईल म्हणजे त्या ठिकाणी
होमगार्ड, त्याच्यानंतर अनाथ असेल तर येस करा, नाहीतर नो करा. ठीक आहे. तुम्ही पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात का? असेल तर येस करा, नाहीतर नो करा. ठीक आहे. आता सगळीकडे मी कोणत्याच आरक्षणामध्ये नाही तर नो केले. नंतर आपण माजी सैनिकांवर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी उमेदवार आहात का? असेल तर येस करा, नाहीतर येथे नो करा. सर्वात महत्वाचं कॅटेगरी निवडताना नीट निवडा. तुमची जी कॅटेगरी आहे एस-सी, एस-टी, ओबीसी, एन-टी-बी, एन-टी-सी वगैरे जी असेल ती नीट निवडा. ठीक आहे. आणि महत्वाचे पॉइंट जे सांगेल ते लक्षात घ्या. आता बघू शकता, आता एस-टी कॅटेगरी माझी असल्यामुळे मी एस-टी टाकल्याच्या नंतर बघू शकता, जात प्रमाणपत्राची माहिती, जावक क्रमांक, तुमच्या या ठिकाणी जात प्रमाणपत्राचा जो नंबर असतो, क्रमांक असतो त्याच्यावरती तो तुम्हाला टाकायचा आहे. ते कधी काढले गेलेले आहे, कधी काढले गेलेले त्याच्यावरती तारीख असते. ती तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे. आता मी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे टाकून दाखवतो. एस-सी आणि एस-टी कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे जुनं जर जातीचा दाखला असेल त्याच्यावरती 4 अंकी 5 अंकी जो जातीचा क्रमांक असतो लिहिलेला तो तुम्ही तेथे टाकायचा आहे. आणि नवीन फॉर्म सी मध्ये ज्यांनी काढलेले आहेत नवीन जातीचे दाखले तो या ठिकाणी 10-12 अंकी एमआरसी नंबर म्हणून किंवा आउटवर्ड नंबर म्हणून असतो तो तुम्ही तेथे टाकायचा. आता इथे या ठिकाणी दिनांक टाकताना सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचं आहे. 2025 आहे तर 2025 मी सिलेक्ट केले. ठीक आहे. 1 मिनिट 25 सिलेक्ट केले. त्याच्यानंतर महिना जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. महिना मी इथे टाकून घेतला. त्याच्यानंतर जी तारीख आहे ती टाकायची आहे. बघू शकता. बरोबर आली 14/10/2025 जी माझी आहे मी टाकली. प्रत्येकाची वेगवेगळी असेल ती तुम्हाला तिथे टाकायची आहे. त्याच्यानंतर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? 12वी पर्यंतच झालं असेल तर एस-एस-सी 12वी हा ऑप्शन सिलेक्ट करा. 12वी पेक्षा जर जास्त झाले असेल ते देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याची माहिती टाकू शकता. सिंपली मी 12वी पर्यंतच या ठिकाणी इथं 12वी वरती क्लिक केले. त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख सर्वात महत्वाची आहे. ज्याप्रमाणे इथे तुम्ही जातीच्या दाखल्याची दिनांक टाकली त्याचप्रमाणे इथं तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. आता सिंपली जन्मतारीख मी टाकून घेतो. तर इथे सर्व माहिती टाकून घेतली. आता पुढील पृष्ठ या बटनावरती मी क्लिक केले. आता इथं कृपया एच-एस-सीचा उत्तीर्ण क्रमांक टाका. सर्वात महत्वाचा पॉइंट राहिला माझ्याकडून इथे बघू शकता. इथं आहे उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक टाकू शकता. 12वीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजेच 12वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असते त्याच्यावरती उजव्या कोपऱ्यामध्ये आता माझं बोर्ड सर्टिफिकेट इथं मी दाखवतो. उजव्या कोपऱ्यामध्ये बघू शकता इथे एक 5-6 अंकी नंबर असतो. तो तुम्ही येथे टाकायचा आहे. सिंपली मी तो टाकून घेतो आणि पुढील पृष्ठ या बटनावरती मी क्लिक. आता या ठिकाणी संपर्क तपशिलाचा तक्ता ओपन झालेला आहे. संपर्कासाठीचा घराचा पत्ता तुमचा ऍड्रेस तुम्हाला लिहायचा आहे. मुक्काम पोस्ट लिहायचा आहे. तालुका लिहायचा आहे. जिल्हा लिहायचा आहे. आता त्याच्यानंतर बघू शकता इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं संपर्काचं ठिकाण कुठे आहे हे देखील लिहायचं आहे. त्याच्यानंतर संपर्काचा परिसर तुमच्या आसपासचा एका ठिकाणाचा परिसर वाडी वगैरे असेल ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. माझा या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा आहे तर अहिल्यानगर इथे मी सिलेक्ट केले. अहिल्यानगर मधील माझा अकोला तालुका आहे तर मी इथे अकोला तालुका इथे सिलेक्ट केलेला आहे. आता इथं तुमचं गाव हे गाव आहे ना तुमचं गाव लिहायचंय. गावाचं नाव लिहायचं इंग्लिशमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मुक्काम पोस्ट तुमचं पोस्ट कोणतं आहे जे गाव आणि पोस्ट सारखंच असेल तर ते देखील इथं पुन्हा एकदा लिहा आणि तुमचा पिनकोड असेल तो लिहा. त्याच्यानंतर इथं तुमचा या ठिकाणी कायमस्वरूपीचा पत्ता आणि परमनंट ऍड्रेस आणि जो या ठिकाणी सध्याचा पत्ता एकच असेल सध्या म्हणजे राहण्याचं ठिकाण एकच असेल दोन्हीकडे राहत नसेल तर तुम्ही दुसरा ऍड्रेस देखील इथे देऊ शकता. दोन्ही एकच असेल तर या क्लिक बॉक्स वरती क्लिक करा म्हणजे सारखाच ऍड्रेस सगळीकडे होईल. पुढील इतर तपशील म्हणून माहिती आलेली आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जोही तुमचा हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई जोही धर्म असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुमची जात येथे टाकायची आहे. आता इथे पोटजात म्हणून एक ऑप्शन आहे तो नाही टाकला तरी चालेल. आता तुम्ही बघू शकता शासकीय, निमशासकीय, सैन्य दलामध्ये किंवा म्हणजेच या ठिकाणी एम-एस-एफ त्याच्यानंतर गृहरक्षक दल कशामध्ये आहात का नाही तुम्ही येस नो येथे करायचं आहे. आता सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे तुमच्याकडे डोमसाईल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. बघू शकता डोमसाईल कंपल्सरी येस करायचं आहे आणि ते टाकायचं आहे. बघू शकता महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल प्रमाणपत्र त्याचा क्रमांक ज्याप्रमाणे टाकला तुम्ही या ठिकाणी तो टाकायचा आहे आणि त्याच्यावरती कधी इश्यू झाले त्याची तारीख देखील तुम्हाला इथे टाकायची आहे. तुम्ही या ठिकाणी कर्नाटकचे रहिवासी आहात का महाराष्ट्राचे आपण वरती महाराष्ट्र केले आहे त्याच्यामुळे इथे नो करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात करूयात. आता या ठिकाणी बघू शकता नॉन क्रिमिलियर आता या ठिकाणी बघू शकता एस-सी एस-टी उमेदवाराला आम्हाला लागत नाही त्याच्यामुळे इथे नो करतो. जे उमेदवार या ठिकाणी ओबीसी आणि इतर कॅटेगरीचे आहेत त्यांना हे नॉन क्रिमिलियर इथे येस करावे लागणार आहे. त्याचा नंबर
आणि त्याची या ठिकाणी इश्यू डेट तुम्हाला टाकावी लागणार आहे. बघू शकता पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विविध केलेली शारीरिक म्हणजे तुमची उंची वगैरे हे ते बरोबर आहे का ते या ठिकाणी विचारत आहे. त्याच्यानंतर शारीरिक दृष्ट्या तुम्ही सक्षम आहात का इथे दोन्ही ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता आपल्याकडे एनसीसी प्रमाणपत्र आहे का, तर इथे तुमच्याकडे असेल तर येस करा, नाहीतर नो करा. ज्यांच्याकडे आहे त्यांना येस करायचं आहे, नक्कीच त्याचा फायदा होईल. आपल्याकडे या ठिकाणी लायसन आहे का, असेल तर येस करा, नाहीतर नो करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता परवाना नसल्यास तुम्हाला 2 वर्षात जर तुमची निवड झाली तर त्याच्यानंतर 2 वर्षात तुम्हाला द्यावी लागेल. आता इथं महत्वाचा पॉईंट आहे, ज्यांच्याकडे MSCIT आहे त्यांनी येथे येस करायचं आहे. टायपिंग प्रमाणपत्र असेल तरी देखील त्यांनी येस करायचं आहे. ज्यांच्याकडे टायपिंग प्रमाणपत्र किंवा या ठिकाणी याच्यामध्ये MSCIT नाही त्यांनी येथे नो बटनावरती क्लिक करा. ते नंतर तुम्हाला दिले तरी चालते. सिलेक्शनच्या नंतर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई वडील म्हणजे वडिलांचे पाल्य आहात का, तर तुम्ही असेल तर येस करा, नाहीतर नो करा. सिंपल येथे नो केले आणि या ठिकाणी पुढील पृष्ठ या बटनावरती मी क्लिक केले. तर या ठिकाणी बघू शकता महत्वाचा पॉईंट म्हणजे आता इथं दुसरी माहिती आलेली आहे. आपण पदवीधर आहात का, तुम्ही पदवीधर असेल तर येस करा, अन्यथा नो करा. ठीक आहे. तुम्ही बघू शकता पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे पदव्युत्तर आहात का, असेल तर येस करा, अन्यथा नो करा. इथं मी नो केला. तर या ठिकाणी बघू शकता पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात, परंतु अंतिम निवड यादीत जर नाव झाले म्हणजे तुम्ही जर वेटिंगला वगैरे राहिला, तुमचे निवड यादीमध्ये नाव आले नाही, तर तुम्ही MSF महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ याच्यामध्ये जाऊ इच्छिता का. MSF ची नंतर लिस्ट लागतात. तुम्हाला जायचे असेल तर येस करा, अन्यथा इथे तुम्ही नो करू शकता. त्यानंतर वरती येथे शैक्षणिक अर्हतेचा पॉईंट आहे. इथं अर्हता या बटनावरती येथे क्लिक करा. 12वी येथे तुम्ही सिलेक्ट करा. 12वी सिलेक्ट केला त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी विद्यापीठाचे नाव, तुम्ही कॉलेजचे नाव टाकले तरी देखील, युनिव्हर्सिटीचे नाव टाकले तरी देखील चालेल, किंवा या ठिकाणी बोर्डाचे नाव टाकले तरी चालेल 12वीच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्तीर्ण तुम्ही पास आहात की नाही हे देखील तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर निकालाचे पासिंग वर्ष, तुम्ही कोणत्या वर्षात पास झाले हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला किती पैकी किती गुण मिळाले, 10वीच्या पैकी सर्व विषय मिळून किती गुण मिळाले हे त्या टाकायचं आहे. आणि किती पैकी मिळाले हे म्हणजे किती पैकी येथे म्हणजे मिळालेले गुण टाकायचे आणि किती पैकी हे मिळाले किती पैकी हे येथे टाकायचं आहे. सर्व माहिती टाकल्याच्या नंतर तुम्ही येथे जतन करा या बटनावरती तुम्ही म्हणजे या ठिकाणी अर्जाचे या ठिकाणी पूर्वदृश्य या बटनावरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुमचा पूर्ण फॉर्म येथे ओपन होईल. पूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे. पूर्ण माहिती चेक करायची. त्याच्यानंतर या बटनावरती क्लिक करा. जर बरोबर असेल तर जतन करा या बटनावरती तुम्ही क्लिक करा. आता पुढील पृष्ठ या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला येथे तुमचा टोकन क्रमांक भेटेल. आता हा टोकन क्रमांक कसा असतो, ज्यांनी पेमेंट केलं नाही त्यांचा हा म्हणजे सर्वांचा मिळून हा पेमेंट असतो. याच्यापैकी काही मुलांनी पेमेंट केलेलं नसतं. 128 हे पुणे प्रिझन म्हणजे पुणे कारागृहाचं हे आहे. ठीक आहे. ओके या बटनावरती तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे स्क्रोलिंग होईल, 2 मिनिटं वेळ घेईल. त्याच्यानंतर असा इंटरफेस येथे ओपन होईल. तुमचा आधार कार्डचा वगैरे सर्व इथं ऑप्शन दिसेल. आता या ठिकाणी पे नाव, पेमेंट इथं लगेच करायचं नाही. पेमेंट लगेच करायचं नाही. पुन्हा तुम्हाला याच्यावरती जायचं आहे आणि बघू शकता इथे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा म्हणजे फोटो आणि सही अपलोड करा या ऑप्शन वरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. ठीक आहे. बघू शकता स्क्रोलिंग झालेलं आहे. आता तुमच्या फोटोची आणि सहीची साईज तुम्ही क्लिअर बघून घ्यायची आहे. त्याच्याबद्दल सूचना मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती इथे लगेच दाखवून घेतो. आता इथे फोटोची साईज तुम्हाला किती असणे गरजेचे आहे, तर या ठिकाणी फोटोची साईज 5 KB ते 20 KB या दरम्यान असणे गरजेचे आहे. आणि छाया फोटोची रुंदी 160 असावी. बघू शकता रुंदी 160 पिक्सेल असावी आणि उंची 200 ते 200 ते 212 या दरम्यान असावी असे त्यांनी म्हटलेलं आहे. ती कशी करायची ते देखील मी पुढे सांगतो. त्याच्या अगोदर या ठिकाणी बघू शकता तुमच्या सहीची साईज किती असावी हे देखील मी तुम्हाला इथे सांगतो. तुमची सही 5 KB ते 20 KB असावी आणि त्याची रुंदी 256 तर उंची त्याची रुंदी या ठिकाणी बघू शकता 256 तर 64 पिक्सेल असावी असे म्हटलेलं आहे. ती कशी करायची डिटेल्स मध्ये माहिती मी तुम्हाला इथे सांगतो. बघू शकता इथे आता इथे फोटो रिसाइज करण्यासाठी तुम्हाला या प्लसच्या आयकॉन वरती क्लिक करायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे इमेज रिसाइजर. बघू शकता इमेज रिसाइजर या बटनावरती क्लिक करा आणि 2 नंबरची ही 1 नंबरला किंवा 2 नंबरला लिंक येते. बघू शकता रिसाइज हा लोगो लक्षात घ्या. रिसाइज इमेज ऑनलाईन या बटनावरती तुम्ही इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं सिलेक्ट इमेज या बटनावरती तुम्ही इथे क्लिक करा. त्याच्यानंतर तुमचा फोटो इथून इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता इथे मी माझा फोटो सिलेक्ट करून घेतलेला आहे. याची साईज सध्या या ठिकाणी किती आहे तर 56 KB आहे. तुम्हाला खाली यायचं आहे. हा लॉक इथं तुम्हाला इथे काढून टाकायचा आहे.
बघू शकता इथे हाईट, तुमची इथे हाईट किती असावी, हा लॉक काढल्याच्या नंतर इथं या पिक्सेल या बटनावरती तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला हाईट वगैरे इथे टाकायची आहे. आता इथे रुंदी मी 160 टाकली आणि उंची इथे 210 टाकली. त्याच्यानंतर इथं खाली या आणि इथं बघू शकता आता 56 साईज आहे, तर इथे मी 50 टाकली आणि रिसाइज इमेज या बटनावरती मी इथे क्लिक केलं. तर साईज झाली आहे इथं बघू शकता 3 केबी. आपल्याला एवढी पाहिजे नाही, तर इथे या ठिकाणी 75 करा. तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला पाहिजे तशी करा. 5 केबीच्या जास्त पाहिजे तर इथे मी 85 इथे करतो. बघू शकता 5 केबीच्या जास्त पाहिजे तर जास्तच कमी झालेली आहे ती या ठिकाणी बघू शकता. इथे मी करणार 94. अशा प्रकारे कमी जास्त तुम्ही साईज इथे करू शकत आहेत. ठीक आहे. इथं 98 करतो डायरेक्टली मी. बघू शकता आता झालेली आहे 13 केबीची चांगली आहे साईज. आता मी हे डाउनलोड करणार. डाउनलोड केल्याच्या नंतर आता मी येतो माझ्या फॉर्मवरती आणि इथं बघू शकता अपलोड चॉईस फाईल या बटनावरती इथे मी क्लिक करणार. बघू शकता इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमची गॅलरी ओपन होईल. याच्यावरती फोटोवरती क्लिक करा. बघू शकता इथे क्लिक करा आणि अपलोड या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. बघू शकता तुमचा फोटो या ठिकाणी अशी येईल साईज. तुम्ही इथे त्याची साईज कमी जास्त वगैरे ही माहिती तुम्ही करू शकता आणि सेव्ह फोटो या बटनावरती क्लिक करा. तशाच प्रकारची मी तुम्हाला सही देखील अपलोड करून दाखवतो. सही अपलोड करण्यासाठी चॉईस बटनावरती मी इथे आलेलो आहे. तेथून तुमची या ठिकाणी तुमची सही असेल ती तेथे सिलेक्ट करा. सॉरी या ठिकाणी रिसाइज करण्याची राहिलेली आहे. रिसाइज तुम्हाला ती करून दाखवतो. आता पुन्हा त्याच वेबसाईटवरती मी इथे आलेलो आहे. आता मी इथे काय करणार आहे तर माझी सही येथे सिलेक्ट करून घेणार आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले तसे आता सही सिलेक्ट करून सहीची साईज देखील 5 केबी ते 20 केबी पाहिजे. साईज माझी बरोबर आहे, परंतु या ठिकाणी हा आकार मोठा आहे. त्याच्यामुळे मी इथे खाली आलो. या ठिकाणी हा लॉक काढून टाकायचा आहे. इथे तुम्हाला पिक्सेल सिलेक्ट करायचे आहे आणि सहीची जी साईज दिलेली आहे वेबसाईटवरती ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. आता रुंदी किती दिलेली आहे त्यांनी, तर त्यांनी रुंदी 256 सांगितलेली आहे. किती सांगितलेली आहे? 256 मी इथं टाकले. त्याच्यानंतर उंची सांगितलेली आहे 64 पिक्सेल असावी. तर येथे बघू शकता उंची येथे मी 64 सिलेक्ट केले आणि खाली आल्याच्या नंतर इथे रिसाइज या बटनावरती मी इथे क्लिक केले. खूपच साईज कमी झाली. आता त्याच्यानंतर इथे पुन्हा या ठिकाणी तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार तुमची सहीच्या क्वालिटीनुसार इथे टाका. ठीक आहे. आता इथं मी पूर्ण या ठिकाणी 100 इथे टाकतो समजा. ठीक आहे. बघू शकता इथे साईज झालेली आहे 8 केबी. आता इथं डाउनलोड बटनावरती इथे क्लिक करा आणि पुन्हा साईज वरती या. इथं चॉईस फाईल या बटनावरती तुम्ही क्लिक करा आणि जी तुम्ही या ठिकाणी सही अपलोड ही केलेली आहे ही सही येथे चॉईस करा आणि अपलोड या बटनावरती तुम्ही इथे क्लिक करा. बघू शकता इथे तुमची सही आलेली बघायला भेटेल. सही येथे आलेली आहे आणि इथं सेव्ह सिग्नेचर या बटनावरती तुम्ही क्लिक करा. तुमची सही बघू शकता इथे फोटो आलेला आहे माझा, सही आलेली आहे. आता या बॅक बटनावरती इथे तुम्ही क्लिक करायचं आहे. ठीक आहे. बॅक बटनावरती क्लिक केलं. माझा फोटो इथं आला, माझी सही आली, आधार कार्डाचा वरचा फोटो आला, इथं सर्व माहिती अशा प्रकारे येईल. आता बघू शकता इथे माहिती एकच फॉर्म भरला आहे. पुणे प्रिझन म्हणजे पुणे कारागृह. बघू शकता इथे त्याचा टोकन क्रमांक आलेला आहे आणि ऍप्लिकेशन क्रमांक हा आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तुमचं पेमेंट, आता एसटी कॅटेगरीला किती पेमेंट आहे तर 350 पेमेंट आहे. पे नाव पेमेंट करण्यासाठी पे नाव या बटनावरती तुम्ही इथे क्लिक करा. ठीक आहे. आता पेमेंट करण्यासाठी इथं तुमचा टोकन क्रमांक दिसेल आणि पुढे जा या बटनावरती तुम्ही इथे क्लिक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुमचं नेट स्लो असेल तर फास्ट प्रोसेस होईल. तुमचं पेमेंट, तुमचं नाव इथे दाखवेल, टोकन क्रमांक दाखवेल. त्याच्यानंतर तुम्ही भरले आहे की भरलेले नाही, त्याच्यामुळे नॉट पेड दाखवत आहे 350 आहे. जो हा कॅप्चा दिसेल जो तशाचा तसा इथे टाकून घ्यायचा आहे. आता मी जशाचा तसा इथे टाकून घेतो. 1 मिनिट. बघू शकता X8JV. बघू शकता हा कॅप्चा जसा तसा टाकला आणि हा इथे चेकबॉक्स आहे या बटनावरती तुम्ही इथे क्लिक करा आणि सबमिट या बटनावरती तुम्ही इथे क्लिक करून घ्या. ठीक आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट कोणत्या पद्धतीने करायचं आहे, नेट बँकिंग, नेट वॉलेट, त्याच्यानंतर क्रेडिट डेबिट कार्ड, त्याच्यानंतर इथं आता सिंपली तुम्हाला पुढे स्कॅनरचा देखील ऑप्शन आहे. तुम्ही कोणत्या एका बटनावरती क्लिक करा. आता क्रेडिट या बटनावरती मी इथे क्लिक करतो. त्याच्यानंतर बघू शकता पे गव्हर्नमेंट क्रेडिट डेबिट कार्ड या बटनावरती तुम्ही इथे क्लिक करा आणि इथं प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती तुम्ही इथे क्लिक करा. ठीक आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या समोर इथे बघू शकता क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ऑप्शन, येथील कार्ड क्रमांक इथे तुम्ही टाकू शकता. नेट बँकिंग, युपीआय, वॉलेट आणि क्यूआर. बघू शकता इथे क्यूआर बटनावरती क्लिक करतो आणि क्यूआर ओपन झालेला आहे. ठीक आहे. मला फॉर्म भरायचा नाही तर इथे मी पेमेंट करणार नाही, फक्त प्रोसेस तुम्हाला सांगितली. ठीक आहे. आता पेमेंट केल्याच्या नंतर पेमेंट करताना तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बॅक बटनावरती क्लिक करायचे नाही. कॉल आला, मेसेज आला, ओपन करायचा नाही. जोपर्यंत पेमेंट सक्सेस होत नाही तोपर्यंत.
आणि या स्क्रीनला सध्या तुम्ही काहीच करायचं नाही जोपर्यंत पेमेंट होत नाही सक्सेस चांगल्या प्रकारे. 30 ते 1 मिनिट तुम्ही या स्क्रीनवरून हटायचं नाही, कारण पेमेंट कट होऊन जातं आणि सक्सेस होत नाही. ठीक आहे. पेमेंट झाल्याच्या नंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी इथून तुम्ही ज्याप्रमाणे लॉग इन करून तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.